मनोज जरांगे पाटील हे आता आझाद मैदानमध्ये उपोषणाला दाखल झालेले आहेत आणि त्यांच्यासोबत आलेले हजारो मराठी बांधव हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। पावसाला सुरुवात झालेली आहे, मात्र पावसात देखील खरं तर कालपासून निघालेले जे मराठी बांधव आहेत हे दाखल झाल्यानंतर आता भुकेपोटी त्यांनी ट्रकमध्येच या ठिकाणी जेवणास सुरुवात केलेली आहे। आपण पाहतोय की येताना सर्व साहित्य हे घेऊन आले होते आणि ज्याला जमेल त्या पद्धतीने त्यांनी आपल्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे। ट्रकमध्येच हे जेवण बनवलं जाते। मात्र दुसरीकडे भर पावसात या ठिकाणी मराठा बांधव हे आपण पाहिलं तर याच पावसांमध्ये जेवायला देखील बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। जवळपास 2 ते 3 दिवसांचा जो प्रवास होता, या प्रवासात ते जे हाती लागेल ते घेत आहेत आणि या भर पावसात या ठिकाणी आता जेवायला देखील बसल्याचं पाहायला मिळत आहे। हीच परिस्थिती मुंबईच्या महानगरपालिका रोडवरती आपल्याला पाहायला मिळत आहे। जोपर्यंत आरक्षणाचा निकाल हा लागणार नाही तोपर्यंत कितीही काही झालं तरी या ठिकाणी मैदान सोडणार नाही अशी एकच भूमिका मराठा बांधवांची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतोय की घोषणाबाजी ती सुरू आहे। याच पावसात रस्त्यांवरती या ठिकाणी ते जेवायला देखील बसलेले आहेत आणि आलेले जवळपास अनेक शेकडो गाड्या याच महानगरपालिका रोडवरती उभ्या आहेत। त्यामुळे एकूणच मुंबई जी देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते ही सध्या ठप्प झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे। सर्वच जे फ्लायओव्हर असेल, फ्रीवे असेल, या एकूणच सगळी रस्त्यांवरती हीच परिस्थिती आहे। त्यामुळे मुंबई ही पूर्णतः बंद झाल्याचंच आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पाहिलं तर महापालिका रोडवरती सध्याची दृश्य पाहिली तर दूरपर्यंत मराठा बांधवांच्या ज्या गाड्या आहेत या पार्क केलेल्या आहेत आणि त्या गाड्यांमध्ये हे बांधव जेवायला थांबताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर दुसरीकडे जर CST साईड बघितली तर अजूनही रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात मराठा बांधव हे रस्त्यांवरती पाहायला मिळत आहेत। भर पावसात ज्याचा आधार मिळेल त्या ठिकाणी ते वावरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र दुसरीकडे याच पावसात मैदानात आजही मराठा हजारो बांधव हे आरक्षणाच्या मुद्द्यावरनं आपल्याला बसलेले पाहायला मिळत आहेत। कालपासूनच आपण जर पाहिलं तर या आंदोलनाची जोरदार चर्चा होती आणि एकूणच जर पाहिलं तर पोलीस बंदोबस्त हा देखील तैनात करण्यात आला होता। मात्र हजारोंच्या संख्येने मराठा बांधव हे या ठिकाणी आलेले आहेत। त्यामुळे कुठेतरी पोलिसांची कुमक ही कमी पडली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। आज मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाला सुरुवात केल्यानंतर सरकारने त्याची गंभीर दखल घेतलेली आहे। सरकारने चर्चेसाठी एक पाऊल पुढे टाकल्यानंतर आज जर आपण पाहिलं तर सरकारकडनं आता चर्चेसाठी कोण येतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। मात्र या पावसात देखील मराठा बांधव हे मैदानाच्या बाहेरची जी गर्दी आहे ही अद्याप हटलेली आपल्याला पाहायला मिळत नाही। एकूणच हा संपूर्ण जो रोड आहे हा देखील बंद करण्यात आलेला आहे। रस्त्यांवरती हीच गर्दी पाहायला मिळते। काल 2 दिवसांपासून निघालेले मराठा बांधव आता भुकेने आपापल्या सोबत आणलेलं जे खाण्याचं साहित्य आहे हे घेऊन याच पावसांमध्ये बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे एकूणच मुंबई जी दक्षिण मुंबई आपण पाहतोय, मुंबई महानगरपालिकेचा जो महत्त्वाचा रोड आहे हा देखील बंद झालेला पाहायला मिळतोय। घोषणाबाजी ही देखील सुरू आहे। त्यामुळे एकूणच या संपूर्ण आंदोलन आता एका वेगळ्या पद्धतीवर गेल्याचं पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज जयस्वालचा मी सूरज सावंत, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।